नमस्कार. आपण ह्याच्या अगोदर मशीन, सिंपल मशीन, लोड, एफर्ट, वेलॉसिटी रेशो, इफिशियन्सी, मेकॅनिकल ॲडव्हांटेज, आयडल मशीन म्हणजे काय हे सगळं पाहिलेलं होतं. तर आपण ह्याच्यानंतर आयडल एफर्ट, आयडल लोड म्हणजे काय, लॉ ऑफ मशीन म्हणजे काय, मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हांटेज, मॅक्झिमम इफिशियन्सी म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ कोणते कोणते असतात सिंपल मशीन्समध्ये, रिव्हर्सिबल मशीन म्हणजे काय आणि सेल्फ लॉकिंग मशीन म्हणजे काय, ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता आयडल एफर्ट म्हणजे काय, त्याचं युनिट काय, न्यूटन. आणि हा काय रेशो आहे, लोड आणि व्हेलॉसिटी रेशो मधला. तर लोड आणि व्हेलॉसिटी रेशो ह्याच्यामधला रेशो म्हणजे आयडल एफर्ट आहे. तर बघा, ज्या वेळेला नो फ्रिक्शन असेल, कोणतेही फ्रिक्शन नसेल, त्यावेळेला मेकॅनिकल ॲडव्हांटेज हा व्हेलॉसिटी रेशो एवढाच असतो. मेकॅनिकल ॲडव्हांटेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो. आपण याच्या अगोदर पाहिले मेकॅनिकल ॲडव्हांटेज म्हणजे डब्ल्यू अपॉन एफर्ट, म्हणजे लोड अपॉन एफर्ट. मग एफर्ट आपण म्हणलं की आयडल आहे, का तर फ्रिक्शन नाही, याचा अर्थ एफर्ट आहे तो आयडल आहे. मग आयडल एफर्ट इकडे घेतला, ह्या साईडला घेतला, आणि व्हेलॉसिटी रेशो जर या साईडला घेतला इक्वल टू साईनच्या, तर डब्ल्यू अपॉन काय मिळेल, व्ही आर. डब्ल्यू अपॉन व्ही आर. त्यामुळं आयडल एफर्ट म्हणजे रेशो ऑफ लोड अँड व्हेलॉसिटी रेशो. नेक्स्ट आहे आयडल लोड, डब्ल्यू आय युनिट आहे, न्यूटन. पुन्हा एकदा, जर फ्रिक्शन नाहीये अशी जर कंडिशन घेतली, म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हांटेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो. तर मेकॅनिकल ॲडव्हांटेज म्हणजे काय बघा, इथं डब्ल्यू अपॉन पीच आहे, फक्त लोड जो आहे तो आयडल आहे. मग पी जर या साईडला घेतला तर काय होईल, मल्टिप्लाय होणार. तर पी इंटू व्ही आर म्हणजे हा काय प्रोडक्ट, म्हणजे इट इज अ प्रोडक्ट ऑफ, कोणाचा प्रोडक्ट आहे, तर एफर्ट आणि व्हेलॉसिटी रेशोचा. नेक्स्ट आहे फ्रिक्शन इन मशीन. आता कुठलंही मशीन जर असेल, आपण याच्या अगोदर आयडल बघितलं, तर कोणतंही मशीन असेल तर त्याच्यामध्ये थोडं का होईना फ्रिक्शन असतंच असतं. त्यामुळं जे आयडल आपण बघतो एफर्ट, हा जो आपल्याला ॲक्च्युअलमध्ये एफर्ट लावणार आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे कमी असतो. म्हणजे ॲक्च्युअल एफर्ट जो आहे, म्हणजे त्याला आपण पी बोललोय, हा आयडलपेक्षा जास्त आहे. का तर काही एफर्ट जो आहे तो आयडलपेक्षा फ्रिक्शनमध्ये जातो. म्हणजे आयडल एफर्ट आणि थोडं फ्रिक्शन ज्यावेळेला ॲड होतं, त्यावेळेला आपल्याला एवढा टोटल एफर्ट लावावा लागतो. मग त्याला आपण म्हणतो पी, म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये एफर्ट किती लागला. तर किती एफर्ट फ्रिक्शनसाठी लागला, तर पी एफ. आयडल एफर्ट किती असेल, तर पी आय. आणि ॲक्च्युअलमध्ये म्हणजे या दोघांची बेरीज. मग एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन किती असेल, तर पी आय ह्या साईडला घ्या, तर काय मिळेल, पी मायनस पी आय. म्हणजे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काय मिळेल, पी मायनस पी आय. तर पी आयची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलेली होती, डब्ल्यू अपॉन व्ही आर. तर पी एफ इज इक्वल टू पी मायनस डब्ल्यू अपॉन व्ही आर, हा आपल्याला एक फॉर्म्युला मिळतोय. तर डेफिनेशन काय तयार होईल, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन इज इक्वल टू ॲक्च्युअल एफर्ट मायनस आयडल एफर्ट. नेक्स्ट आहे, जर एखादा एफर्ट आहे, त्याच्याऐवजी आपण लोड जर घेतला, की जर आयडल लोड आपण यूज केलेला आहे, तर ॲक्च्युअलमध्ये लोड जर किती लागणार, तर ॲक्च्युअलमध्ये जो लोड लागणार आहे तो आयडलपेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. आयडल लोडपेक्षा ॲक्च्युअल लोड हा काय, कमी आहे. मग आपण यातनं फ्रिक्शन जो आहे, फ्रिक्शन मध्ये जो लोड जाणार आहे, तर तो जर वजा केला, तर आपल्याला काय मिळेल, ऍक्च्युअल मध्ये लोड किती आहे तो आपल्याला मिळेल. तर डब्ल्यू एफ या साईडला घेतला आणि डब्ल्यू जर आपण या साईडला घेतला, तर काय मिळेल, डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. म्हणजे आयडल लोड मधनं जर आपण ऍक्च्युअल मध्ये किती लोड लागलेला आहे तो जर वजा केला, तर आपल्याला काय मिळेल, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन.
मग डब्ल्यू आय ची व्हॅल्यू आपण याच्या अगोदर काढलेली पी इंटू व्ही आर, ते आपण इथं व्हॅल्यू टाकल्यावर काय मिळेल, डब्ल्यू एफ इज इक्वल टू पी इंटू व्ही आर मायनस डब्ल्यू. तर नेहमी लक्षात ठेवायचं की आयडल लोड जो आहे तर तो ऍक्च्युअल लोडपेक्षा काय असतो, तर जास्त असतो. तर लॉ ऑफ मशीन, तर दरवेळेला आपण लोड आणि एफर्ट ह्याच्या व्हॅल्यूज आपण प्रत्येक मशीनसाठी घेत बसत नाही. त्यासाठी एक प्रकारचं इक्वेशन तयार करतो आणि त्या इक्वेशन वरून आपल्याला लगेच समजतं जर एखाद्या मशीनवर एवढा साधारण लोड उचलायचा म्हणजे साधारण 1 टन जर लोड उचलायचा तर किती एफर्ट लावावा लागेल. 500 किलो केजी जर लोड उचलायचा आहे किंवा 500 न्यूटनचा जर लोड उचलायचा आहे तर किती एफर्ट लावावा लागेल. त्यासाठी आपण दरवेळेला एक्सपेंड करण्यापेक्षा एक इक्वेशन तयार करतो. मग ते इक्वेशन कसं आहे बघा, पी म्हणजे एफर्ट आहे, लोड म्हणजे डब्ल्यू. लोड आहे तो हॉरिझॉन्टल लाईनवर घेतलाय, पी व्हर्टिकल लाईनवर घेतलाय. मग एकदा आपण काय करतो, एक्सपेंड करतो वेगवेगळ्या लोड आणि एफर्ट साठी किती आहेत, तर त्यानुसार आपल्याला वेगवेगळे असे पॉइंट्स मिळतात. तर हे पॉइंट्स मिळाल्यानंतर ह्या पॉइंटच्या जवळून जाणारी जी लाईन आहे, की अशी लाईन की ज्या ह्या पॉइंटच्या जवळ असेल, तर ती आपण लाईन ड्रॉ करतो. आता ही लाईन ड्रॉ केल्यानंतर ही लाईन एफर्टच्या लाईनला म्हणजे वाय ऍक्सिसवर जिथं इंटरसेक्ट करते, तर ते जे डिस्टन्स आहे ते आहे सी. सी म्हणजे काय, इंटरसेप्ट ऑन वाय ऍक्सिस. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काही एफर्ट काय करावा लागतो, खर्च करावा लागतो. त्यासाठी तर काही जो एफर्ट आहे तर तो फ्रिक्शन मध्ये याच्यामध्ये युटिलाइज होणार आहे. तर त्यानंतर पीचं इक्वेशन आपल्याला मिळतं एम डब्ल्यू प्लस सी. सी म्हणजे इंटरसेप्ट, एम म्हणजे स्लोप ऑफ द लाईन म्हणजे ह्या लाईनीचा स्लोप. मग स्लोप साठी आपण काय केलं इथं अँगल बघा थीटा आहे. तर स्लोप म्हणजे एम म्हणजे टॅन थीटा, स्लोप ऑफ द लाईन. स्लोप टॅन थीटा म्हणजे कोणासमोरची बाजू छेद कोणा लगतची बाजू. तर हे डिस्टन्स माहित असेल तर तुम्हाला काय मिळेल, लॉ ऑफ मशीन मिळेल. नेक्स्ट आहे मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आपल्याला याच्या अगोदर मिळालंय लॉ ऑफ मशीन. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय, डब्ल्यू अपॉन पी. तर पीची व्हॅल्यू आपण इथं बघितली एम डब्ल्यू प्लस सी. एम डब्ल्यू प्लस सी इथं व्हॅल्यू टाका, तुम्हाला काय मिळेल, डब्ल्यू अपॉन एम डब्ल्यू प्लस सी. आता डब्ल्यू ला ह्याला डिवाइड करायचं आणि ह्या सगळ्या इक्वेशनला जर डिवाइड केलं, भागलं, तर डब्ल्यू डिवायडेड बाय डब्ल्यू काय होईल 1. एम डब्ल्यू प्लस अपॉन डब्ल्यू एम, सी अपॉन डब्ल्यू डब्ल्यू, सी अपॉन डब्ल्यू. आता इथं इथं एम डब्ल्यू प्लस सी जो डिनॉमिनेटर आहे तर त्याची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली तर आपल्याला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज जास्त मिळेल. पण ह्या केसमध्ये जो स्लोप आहे तो स्लोपची व्हॅल्यू 0 असून चालणार नाही. का तर ह्याची व्हॅल्यू जर 0 घेतली तर व्हॅल्यू काय येणार, इन्फिनिटी. त्यामुळे एम ची व्हॅल्यू कधी 0 नसते. त्यामुळे सी अपॉन डब्ल्यू ची व्हॅल्यू काय असणार आहे, 0. तर मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आपल्याला काय मिळेल, तर ही व्हॅल्यू आपण 0 केली तर 1 अपॉन एम. तर मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काय मिळेल, 1 अपॉन एम. आता मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ लिफ्टिंग मशीन काय मिळेल, तर इफिशियन्सी म्हणजे माहिती आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो. मग मॅक्झिमम इफिशियन्सी म्हणजे काय, तर मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो. मग ही व्हॅल्यू आपण इथे टाकली 1 अपॉन एम, तर काय मिळेल 1 अपॉन एम इंटू व्ही आर. ही झाली, हा झाला व्हॅल्यू फॉर्म्युला मॅक्झिमम इफिशियन्सीचा, 1 अपॉन एम इंटू व्ही आर. इफिशियन्सी पर्सेंटेज मध्ये दाखवतात तेव्हा पर्सेंटेज इफिशियन्सी असेल तर आपण 100 न इथं मल्टिप्लाय करतो. आता वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ आपण बघूया. लोड लोड आणि एफर्ट हा जो ग्राफ आहे तर ह्याच्यासाठी एक स्ट्रेट लाईन येते की जो सी हा इंटरसेप्ट आहे आणि हा इंटरसेप्ट जो आहे तर तो वाय साठी. पुढं आहे ते इफिशियन्सी आणि लोड साठी. तर हा जो येतो कर्व मिळतो आपल्याला, स्टार्ट हा 0 पासून होतो
एका सर्टन लिमिट नंतर तो स्ट्रेट लाईन मिळतो, हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन. पी एफ आणि डब्ल्यू, एफर्ट, लॉस्ट इन फ्रिक्शन आणि लोड, ह्याच्यामधला जो ग्राफ तुम्हाला बघायला मिळतोय तो एक स्ट्रेट लाईन मिळतोय. आणि इंटरसेप्ट जो आहे तो सी इंटरसेप्ट आहे. एफ लोड, लॉस्ट इन फ्रिक्शन आणि ऍक्च्युअल लोड याच्यामध्ये पण तुम्हाला हेच बघायला मिळेल. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि लोड ह्याच्यामध्ये जो ग्राफ आहे तो इफिशियन्सीचा सारखा बघायला मिळेल. ही जी हाईट आहे ती हाईट सांगते मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि याची व्हॅल्यू असते 1/m. पी आय अपॉन डब्ल्यू ही एक स्ट्रेट लाईन बघायला मिळेल तुम्हाला की जी 0 पासून स्टार्ट झालेली. सगळ्या लाईन्स ह्या कुठनं स्टार्ट झाल्यात तर सर्टन डिस्टन्स वरती, म्हणजे याला इंटरसेप्ट आहे पण इथं नाहीये. का तर हा आयडल एफर्ट आहे, म्हणजे इथं कोणताही फ्रिक्शन नाही. त्यामुळे ही स्ट्रेट लाईन मिळते की जी 0 पासून स्टार्ट होते. नेक्स्ट आहे आता आपल्याला फाइंड आउट करायचंय की जर एखादी मशीन रिव्हर्सिबल कधी होणार. म्हणजे आपण लोड अप्लाय केला तर लोड एफर्ट अप्लाय केला तर लोड लिफ्ट होणार. पण जर लोड सोडून दिला तर एफर्ट ऑटोमॅटिकली काय झाला पाहिजे, अप्लाय झाला पाहिजे. उलट म्हणजे फॉर एक्झाम्पल स्क्रूजॅक आहे हा आपण गाडी उचलण्यासाठी वापरतो. ही जर लिव्हर गोल फिरवली तर हा काय करणार, गाडीला लिफ्ट करणार. आणि जर ही लिव्हर सोडली तर हा गाडी ऑटोमॅटिकली खाली आली पाहिजे. जर ह्याला म्हणायचं रिव्हर्सिबल, म्हणजे एफर्ट अप्लाय केला तर गाडी उचलली जाईल आणि एफर्ट काढला ह्या लिव्हरवरचा तर गाडी ऑटोमॅटिकली खाली येणार. तर ही फाइंड आउट करण्यासाठी आपण बघूया इनपुट म्हणजे काय, लोड इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द लोड, सॉरी एफर्ट इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द एफर्ट, लोड इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द लोड. तर मशीन फ्रिक्शन कधी असते तर इनपुट आणि आउटपुट ह्याच्यामधला डिफरन्स घेतला तर आपल्याला मशीन फ्रिक्शन मिळतं. तर इनपुट आणि आउटपुटच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण इथं टाकूया. तर इनपुटची व्हॅल्यू आणि आउटपुटची व्हॅल्यू आपण टाकली. आता जर आउटपुट जर जास्त असेल मशीन फ्रिक्शन पेक्षा तर आपल्याला असं बघायला मिळतं की मशीन जे आहे ते रिव्हर्सिबल आहे. मग त्यामुळे आपण आउटपुटची व्हॅल्यू आपण टाकूया W x. आणि मशीन फ्रिक्शन आहे तर ती मशीन फ्रिक्शनची सगळीच्या सगळी व्हॅल्यू आपण इथं टाकणार आहोत. तर आपण असं समजू कॅल्क्युलेशनसाठी हे ग्रेटर दॅन साईन नाही, इक्वल टू साईन आहे. आता हे जे मायनस आहे ते मायनस इकडे घेतलं काय होणार, प्लस. म्हणजे W x प्लस W x. तर हे इकडे घेतलं काय होईल, W x आणि मायनसचं काय होणार, प्लस W x. म्हणजे 2W x इज इक्वल टू P/Y. तर P/Y जो आहे तर आपण काय करूया, 2 ह्या साईडला घेऊया. काय होईल 1/2. का तर हा वरती 2 इकडे गेल्यावर खाली जाणार. P/Y इकडे घेतल्यावर सगळ्याच्या सगळं काय जाणार, खाली जाणार डिनॉमिनेटरला. इथं राहणार 1/2. 1/2 म्हणजे 0.5. आता या साईडला बघा W/P म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. एक्स ह्या साईडला घेतल्यावर काय होईल Y/X. Y/X म्हणजे व्हेलॉसिटी रेशो. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो म्हणजे इफिशियन्सी. मग इफिशियन्सीची व्हॅल्यू आली 0.5. पर्सेंटेज इफिशियन्सी म्हणजे 0.5 ला काय करणार आपण 100 न मल्टिप्लाय करणार. का तर ही काय पर्सेंटेज इफिशियन्सी. आणि ह्याच कंडिशनला आपण म्हणतो रिव्हर्सिबल. म्हणजे जर इफिशियन्सी 50% जास्त आली तर ते मशीन रिव्हर्सिबल असणार. फॉर एक्झाम्पल मी इथं जर लिव्हरला फिरवलं तर ही गाडीला लिफ्ट करेल आणि लिव्हरवरचा एफर्ट काढून घेतला तर गाडी पुन्हा माघारी खाली येणार. पण ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये आपल्याला असं करून चालणार नाही. का चालणार नाही, तर गाडी आपण स्क्रूजॅक कशाला यूज करतो तर गाडीचं चाक काढतो आपण आणि त्यानंतर बाकीची कामं करतो. मग स्क्रूजॅक आहे त्या कंडिशन मध्येच राहायला पाहिजे, ज्या ठिकाणी त्यानं लिफ्ट केले त्याच ठिकाणी तो राहायला पाहिजे. म्हणजे ह्यालाच आपण म्हणतो सेल्फ लॉकिंग. म्हणजे ते एफर्ट आपण अप्लाय केला, एफर्ट सोडला की ते आहे त्या कंडिशन मध्येच मशीन राहिलं पाहिजे, लॉक झालं पाहिजे. त्याच कंडिशनला म्हणतो आपण सेल्फ लॉकिंग मशीन, त्या मशीनला. तर हे कधी होईल, ह्याच्या उलट जर इफिशियन्सी 50%पेक्षा जास्त आहे तर रिव्हर्सिबल आहे. तर लेस दॅन 50% असेल तर आपण म्हणणार आहे सेल्फ लॉकिंग मशीन, म्हणजेच नॉन रिव्हर्सिबल मशीन. तर हे स्क्रूजॅक एक्झाम्पल म्हणून मी घेतलेलं इथं आहे.